नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. मी आलेली आज एक नवीन जाहिरात घेऊन आणि जाहिरात खूप भारी आहे, खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं जागा भरपूर आहेत, स्पेशली जे विद्यार्थी सांगलीचे आहेत. आता सांगली म्हटल्यावर थोडंसं छान वाटतंच, कारण की ज्या बँकेत आमचे उसाचे पैसे येतात, ओके, जिथे आमचे सगळ्यांची खाती आहेत, तर त्या बँकेची जाहिरात निघालेली आहे आणि तीसुद्धा 444 पदांची ही जाहिरात आहे, काही छोटी मोठी नाही आहे. कसं माहिती आहे का, ही बँक खूप जास्त ट्रेडिशनल काम करत होती, म्हणजे अजूनही यांचं सगळं थोडंसं मॅन्युअल काम चालत होतं. आता यांना थोडं डिजिटल व्हायचं आहे, थोडंसं डिजिटल व्हायचं आहे, जरा स्टाफ वाढवायचा आहे. त्यासोबत आता नवीन टेक्नॉलॉजी ते लोक अडॅप्ट करतायत, मग त्यामुळे मोठी भरती काढलेली आहे. ज्या ज्या बघा, नवीन खूप काही शिकायला मिळणार आहे, खूप काही बघायला मिळणार आहे. आणि शेवटी बँकेचा जॉब तुम्हाला माहिती आहे, सॅलरीसुद्धा जबरदस्त असणार आहे. आणि एलिजिबिलिटी एनी ग्रॅज्युएट आणि ITI, सॉरी, IT, ओके, MSc IT, बस. तर एवढीच तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. एनी ग्रॅज्युएट तर आपण सगळेच आहोत आणि आता बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी MSc IT पण करत आहेत. चला, तर हा पूर्णतः पार्श्वभूमीचा झाला भाग. आपण सुरुवात करूया. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते, पण तुम्हाला सगळं समजून जाईल. तुमचे सगळे मुद्दे जे आहेत या परीक्षेचे, ते क्लिअर होऊन जातील. तुमचे सगळे हेच प्रश्न असतील: परीक्षा कोण घेणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, लोकेशन काय असणार आहे, याच्यामध्ये सेंटरसुद्धा यांनी मेन्शन केलेले आहेत. सगळं काही या जाहिरातीला खोदून खोदून मी बाहेर आणलेलं आहे. तुम्ही फक्त शांतचितेने पुढील 10 मिनटं बसा, या जाहिरातीची सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला, तर बघू शकता तुमची जी आहे, म्हणजे ऑनलाईन फॉर्म फिलिंगची जी डेट असणार आहे, तर ती 24 तारखेची आहे. म्हणजे 24 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून फॉर्म फिलिंग सुरू होईल. 8 जुलैला लास्ट डेट असणार आहे. पेमेंट करायची लास्ट डेट पण 8 तारीखच आहे. हा, तिकीट किंवा ऑनलाईन तिकीट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, तर ते तुम्हाला डाउनलोडिंग हॉल तिकीट, तर ते परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी. तर एक अल्टिमेट लक्ष घ्या, की तुम्हाला वाटेल की 8 तारीख आहे मग वाढेल वगैरे, या भरोशावर बसू नका. 8 तारीख जर त्यांनी दिली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की 30 ते 5 मध्ये, 30 तारखेपासून 5 तारखेमध्ये पेमेंट करून घ्यायचं आहे. 5च्या पुढं पण जाऊ नका प्लीज, कृपया करून. शक्य नाही आहे की हे लोक टाईम वाढवतील, जास्त सांगता येत नाही काहीच. तर इथे लक्षात घ्या, 7 ते 10 दिवस आधी हॉल तिकीट मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचं लोकेशन असणार आहे, त्यांच्या ब्रांचेस असणार आहे, कुठे असणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, ही बँक आहे द डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली इज अ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हॅव्हिंग एरिया ऑफ ऑपरेशन एंटायर सांगली डिस्ट्रिक्ट, एस्टॅब्लिश इन 1927, 1927ची ही बँक आहे. ब्रिटिशांच्या काळातील ही बँक आहे. बँक इज द ऑपरेटिंग थ्रू इट्स हेड ऑफिस. तर तुम्ही बघू शकता, ही हेड ऑफिस जे आहे त्याचं पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली. आणि त्यासोबत त्याच्या किती आहेत, तर 226 ब्रांचेस आहेत बँकेच्या. पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये 226 ब्रांचेस आहेत. तिथं कुठं पण तुमचा जॉब लागू शकतो. त्यानंतर 1 एक्सटेन्शन काउंटर्स इन सांगली डिस्ट्रिक्ट, एक एक्सटेन्शन काउंटरसुद्धा आहे. तर बँक इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन ओनली फ्रॉम रेसिडेन्स ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट फॉर द पोस्ट ऑफ बँक. तर इथं क्लर्कच्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन्स मागवलेले आहेत. बघा, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो लक्ष देण्यासारखा आहे, तर तो हा आहे की 70% मुलं जी आहेत, तर ती सांगलीची पाहिजेत, नेटिव्ह, ज्यांच्याकडे सांगलीचं डोमेसाईल असेल. आणि 30% जे आहेत, तर ते पूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म भरू शकतात. पण जर त्यांना ही 70% मुलं मिळाली नाही, तर या ज्या जागा आहेत, तर त्या सगळ्यांसाठी सुद्धा खुल्या होतील. लक्षात घ्या, सगळ्यांसाठी सुद्धा त्या खुल्या होऊ शकतील. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. आता औरंगाबादचं मेरिट लागलं आहे, ऑलरेडी 69 मेरिट लागले, तर काय करायचं सांगा बघू. हां, तर इथं बघा, सगळं बोलते मी, थोडंसं थांबा. एकतर हां, ह्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या. 226 प्लस ब्रँचेस आहेत. 70% जागा सांगलीवाल्या मुलांसाठी आहेत, 30% जागा सगळ्यांसाठी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे, या 70% मध्ये जर त्यांना मुलं मिळाली नाहीत, तर इकडची मुलं तिकडं जाणार, हे पण लक्षात घेणे. असं प्रत्येक वेळेला होतं. त्यानंतर इथं बघू शकता, पोस्ट ऑफ क्लर्क वॅकन्सीज आहेत 444 वॅकन्सीज. इथे तुम्ही बघू शकता, ज्या की खूप झाल्या. एखाद्या कॉर्पोरेटिव्ह बँकसाठी एवढ्या वॅकन्स्या खूप झाल्या. त्यासोबत एनी ग्रॅज्युएट हवं आहे, की कोणत्याही डिसिप्लिन, कोणत्याही तुम्ही शाखेतून ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, डिग्री असली पाहिजे, आणि तुम्हाला MSc IT असणं अपेक्षित आहे. आता MSc IT जरी नसेल तरी इक्विव्हलंट कम्प्युटर कोर्स असला पाहिजे ॲज पर द कम्प्युटर एलिजिबिलिटी टेस्ट, गव्हर्नमेंटच्या कोणत्याही लेटरमार्फत, किंवा हा जो अध्यादेश आहे
आहे तर तो सुद्धा जोडलेला आहे, लक्षात घ्या. किंवा हे जे GR आहे तर याच जाहिरातीमध्ये, जाहिरात आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेली आहे, ती जाहिरात बघा. त्या जाहिरातीमध्ये खाली कम्प्युटर सर्टिफिकेट संबंधीचा जो GR आहे, तो जो GR आहे 227 हा वाला जो GR आहे 2013चा, हा GR ऑलरेडी त्या जाहिरातसोबत अटॅच आहे की MSIT नसेल तरी कोणतं कोणतं सर्टिफिकेट जे आहे तर ते चालू शकतं दिलेलं आहे. ज्या कॅन्डिडेट्सनी, लक्षात घ्या, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे कम्प्युटरमध्ये, IT मध्ये, ज्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे, ज्यांना पहिल्याच इयरला कम्प्युटर हा विषय असतो, तर त्यांना इथं MSCIT गरज नाही आहे. ओके, जर तुम्ही CS केले, IT केले तर गरज नाही आहे तुम्हाला. हे सुद्धा जाहिरातीमध्ये मेन्शन आहे. त्यानंतर पुढे बघू शकता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जसं की हायकोर्टमध्ये होतं तसंच आहे इथं, कोणत्याही पद्धतीचे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, कॅटेगरी वाईज जागा नाही आहेत, सरळ सरळ जागा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. तर बघू शकता मिनिमम जे आहे 18 वर्ष आहे, मॅक्झिमम 35 वर्ष आहे. आता तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल, ST असाल, SC असाल, तरी पण इथं त्याचा काही फायदा होणार नाही एक्सटेन्शनचा. इथं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जो फॉर्म भरतोय त्यांनी 18च्या वर असलं पाहिजे, 35च्या खाली असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. ते सुद्धा 20 तारखेच्या आधी. जरी फॉर्म फिलिंगची डेट 24 असेल तरी जे काही तुमचं डॉक्युमेंटेशन आहे, तुमचं जे काही एलिजिबिलिटी आहे ती 20 तारखेच्या आधीची पाहिजे, जूनच्या. लक्षात घ्या, हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ओके, आणि व्यक्ती 91च्या बॉर्न म्हणजे 91च्या आधी जन्मलेला सुद्धा नकोय त्यांना. क्लर्क विल बी पेड स्टायपेंड. एक लक्षात घ्या, पहिलं जे असणार आहे, पहिले 12 महिने तुम्हाला 22,000 पगार मिळणार आहे ॲज अ स्टायपेंड, किंवा तुम्ही प्रोबेशनरी पिरियडवर असणार आहे. तुम्हाला पहिले 12 महिने स्टायपेंड मिळणार प्रोबेशनरी पिरियडचा. त्याच्यानंतर तुम्ही 12 महिने पूर्ण केले, तुमचा प्रोबेशनरी पिरियड पूर्ण केला, त्यानंतर तुम्ही बँकचे फुल टाईम एम्प्लॉय होणार आहात. खूप डिटेल जाहिरात दिली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळं तुम्हाला, तुम्ही 12 महिने पूर्ण केल्यावर तुम्हाला फुल टाईम एम्प्लॉयचा दर्जा दिला जाईल. त्यानंतर इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीची गडबड केली, म्हणजे इन केस ऑफ फेस फोटोग्राफी, सिग्नेचर, जे काही तुम्ही स्मच केलं किंवा अनक्लिअर असेल तर नॉट ॲज पर, म्हणजे तुम्ही क्लिअर नसेल तर इज मेन्शन द कॅन्डिडेट ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. तुम्ही जर व्यवस्थित फोटो, साईन, डॉक्युमेंट्स जर ते क्लिअर नसतील तर तुमचं ते लोक ॲप्लिकेशन म्हणजे पूर्णतः रिजेक्ट करतील. त्यामुळे जे काही अपलोड करताय ते पूर्ण विजिबल असेल, पूर्ण क्लिअर असेल, या गोष्टीची थोडी काळजी घ्या. आपल्याला असं फुसट काहीच द्यायचं नाही, पूर्ण क्लिअर द्यायचे. आपल्याकडे जर चांगला कॅमेरा नसेल तर आपल्या मित्राचा घ्या, कोणाचा तरी घ्या, फोटो काढून आणा त्याच्याकडनं, मग आपल्याकडे घ्या. व्हॉट्सअपवरनं करू नका शेअर, टेलिग्रामवरनं करा किंवा ईमेलवरनं करा. व्हॉट्सअपवरने फोटो फाटतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी या कराव्या लागतात. ओके, तर इथं या गोष्टी घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असणार आहे? अभ्यासक्रमाचा असणार आहे. आणि तिथं तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिलं नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन, सहकार संबंधीची माहिती. तुम्ही कुठलीही आता सहकारी बँक घ्या, ज्या सगळ्या मध्यंतरी झाल्या, धुळे झाली, लातूर झाली, सगळ्यांचा अभ्यासक्रम सेम टू सेम होता. तर इथे तुम्ही जर बघाल तर जे काही सहकार आहे आपल्या राज्यातलं जे सहकार आहे, मग सगळ्या संबंधीचं सहकार तुम्हाला विचारलं जातं. मग ऊसाचं सहकार असेल किंवा एक ओव्हरऑल सगळ्या संबंधीचे सहकार आहे, सहकारावरचं तुमचं ज्ञान आहे. कॉर्पोरेटवर जे सहकारी संस्था असतात, पतसंस्था असतात, सहकारी कारखाने असतात, या सगळ्या जे सहकारमध्ये येतं त्याचं नॉलेज तुम्हाला किती आहे किंवा त्याचे प्रश्न उत्तर तुम्हाला विचारले जातात. 20 प्रश्न असणार आहेत आणि 20च काय असणार आहेत तर गुण असणार आहेत. त्यानंतर लक्षात घ्या इथं नॉलेज ऑफ बँकिंग, तर बँकेचं ज्ञान जे आहे 20 प्रश्नांसाठी आणि 20च गुणांसाठी असणार आहे. जनरल नॉलेज आपला विषय 10 प्रश्नांसाठी 10च गुणांसाठी असणार आहे. इंग्लिश पण 10 प्रश्न 10 गुणांसाठी असणार आहे. नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 10 प्रश्न 10 गुण. त्यानंतर रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह म्हणजे रिझनिंग किंवा आपण असं म्हणू शकतो की बुद्धिमत्ता आणि गणित जे आहे तर ते 10 प्रश्न 10 गुणांसाठी असणार आहे. नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज 10 प्रश्न 10 गुण. अशा पद्धतीने तुम्हाला 90 प्रश्न असतील 90 गुणासाठीच आणि 90च मिनटं मिळतील. लक्षात घ्या, 1-1.5 तासाचा वेळ जो आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येकाचे मिनिट्स तुम्हाला दिलेले आहेत, प्रत्येकाला किती मिनिट्स देतील. आपलं जे काम आहे तर ते आहे कॉर्पोरेशन सोडवणं, बँकिंग संबंधी, जनरल नॉलेज संबंधी, त्यानंतर
कम्प्युटर. सो एक लक्षात घ्या, टोटल 60 प्रश्न जे आहेत, टोटल 60 प्रश्न हे आपल्या हातातले आहेत. ओके, टोटल 60 प्रश्न आपण सोडवणार आहोत, ते सुद्धा व्यवस्थितरित्या. आपण ऑलरेडी लातूर संबंधी काम केलेलं आहे आणि आता आपण अगदी धमाकेदार पद्धतीने सांगलीच्या या म्हणजेच सहकार, बँकिंग, त्यासोबत जीके आणि कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये तर तुम्ही विचारच करू नका, तुम्हाला 10 पैकी 10 मिळणार. सो अशा पद्धतीने आपण आता काम करणार आहोत आणि या सगळ्याची प्रॅक्टिस जी आहे आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आपण करून घेणार आहोत, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर एक लक्षात घ्या, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी. 0.5 म्हणजे 1/4 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे जरा लक्षात घ्या. सगळं मी घेतलेलं आहे. त्यानंतर तुमचं एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे, पोरांनो एक लक्षात घ्या, जाहिरात कोडच तुम्हाला यूट्यूबला एवढे डिटेल नाही सांगणार, पण आपण सांगतोय, रिप्लाय करते मी, जरा थांबा. तर बघा, इथं ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी हेल्ड ॲट अ फॉलोविंग 4 सेंटर. 4 सेंटरवर एक्झाम होईल. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे इथं एक्झाम होईल. तुम्हाला कुठे बघा कम्फर्टेबल आहे तिथे तुम्ही चूज करा. आणि इथं रिझर्व्स द राईट अलॉय टू अदर सेंटर. आणि बघा, जरी काय प्रॉब्लेम झाला तर इंटरव्ह्यू जो आहे, तर म्हणजे बँक म्हणते की आम्ही प्रॉपर व्यक्तीला प्रॉपर सेंटर देणार आहोत आणि इंटरव्ह्यू जो आहे तो सांगलीतच होईल, असं सुद्धा यांनी सांगितलं. इथपर्यंतची प्लॅनिंग यांनी करून ठेवलेली आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी ओनली इन एक्झाम जे आहे मराठीमध्ये पण होईल, इंग्लिशमध्ये पण होईल. म्हणजे एक्झाम हेल्ड बायलँग्वेज, म्हणजे दोन्ही भाषेत परीक्षा होईल. तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहे त्या भाषेत तुम्ही काय करू शकता, तर एक्झाम देऊ शकता. बघा, आता प्रश्न आहे IBPSचा. परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा IBPS घेणार आहे, TCS नाही घेणार. तुम्ही बघू शकता की 3 कंपन्यांच्या प्रस्ताव आले होते, मात्र पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत IBPS कंपनीची निवड करण्यात आलेली आहे बँक प्रशासनाने. तर बँक प्रशासन भरतीसाठी खूप सिरियस आहे. तुम्ही बघू शकता 1000 रुपये फी आहे, त्या बाबतीत तर कोणच कमी पडत नाही. तर पण एक लक्षात घ्या, बँक जी आहे पहिल्यांदा स्वतःला डिजिटल करते. मी खूप जवळून या गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणजे या बँकेचं काम पाहिलेलं आहे. थोडंसं स्लोच आहे, पण आमच्याकडे सगळ्यांचे जे उसाचे पैसे येतात, तर सगळे उसाचे पैसे याच बँकेमध्ये येतात. आमच्याकडे सगळ्या लोकांचे उसाचे पैसे ऑटोमॅटिकली DBTच्या माध्यमातून इकडेच येत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे खूप जवळचं नातं आहे आणि सांगली ऑफकोर्स. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे MSCIT आहे, ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही फॉर्म भरा. की 30% जागा आहे, 70% सांगलीवाल्यांना, असा विचार करू नका. कारण की ऑलरेडी एवढं मला वाटत नाही मुलं तिथं असतील आणि मुलांना माहिती पडूपर्यंत मला वाटतं या जाहिरातीची जी काही फॉर्म फिलिंग डेट संपून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर त्वरा करा, फॉर्म भरा. आणि हा जो सिलेबस आहे खूप सोपा सिलेबस आहे, बिलकुल हेक्टिक नाही आहे. व्यवस्थित जर सिलेबस फॉलो केला 100% सिलेक्शन पण होणार आहे. अगदी आरामात काम आहे, काय लोड नाही, काही नाही. ओके, बिंदास तुम्ही घेऊ शकता. बघा, त्यासाठी आपण एक बॅच घेऊन आलो, 599 रुपयाची ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सहकारचं ज्ञान लेक्चरच्या माध्यमातून आणि नोट्सच्या माध्यमातून, PDFच्या माध्यमातून देणार आहे. बँकिंग संबंधीचं ज्ञान जे असणार आहे ते सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. दोन्हीही 20-20 प्रश्नांसाठी, 20-20 गुणांसाठी आहेत. सामान्य ज्ञानचे आपले ऑलरेडी भरपूर लेक्चर्स आहेत, PDFs आहेत आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे, फक्त 599 रुपयामध्ये. पण अजून तुमच्यासाठी इथे एक खुशखबर आहे. बघा, जे विद्यार्थी पहिले 100 असतील त्यांना हॅपी, लक्षात घ्या, हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करायचा. हॅपी 10 तुम्हाला या 599 वर 10% ऑफ सुद्धा मिळणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही माध्यमातून ही बॅच आपण कंडक्ट करणार आहोत. PDF नोट्स प्रत्येक लेक्चरच्या अवेलेबल असतील, प्रत्येक टॉपिकवर PDF नोट्स अवेलेबल असणार आहेत. सगळा सिलेबस आपण स्ट्रक्चरली पूर्ण करणार आहोत. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, ते ॲप्लिकेशन तुम्ही सगळ्यांनी मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, डाउनलोड करा. ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल. लवकरात लवकर या बॅचसोबत आपण टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला देणार आहोत. इथे जर तुम्ही बघाल तर तुम्ही बघू शकता, या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता. चला, आजसाठी इथेच थांबणार आहोत, भेटणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.